नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे. मित्रांनो, आता आम्ही ज्या ठिकाणी आहे हे ठिकाण म्हणजे आपल्या भारताच्या सर्वात महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे श्री रामेश्वरम या ठिकाणी रामेश्वराच्या मंदिरामध्ये मी आलेलो आहे. आपण पाहू शकतो अतिशय भव्य दिव्य असणारं समुद्राच्या काठावरती साक्षात रामेश्वर आणि राम यस्य ईश्वर रामेश्वर असं म्हटलं जातं. असं हे श्री रामेश्वराचं मंदिर, या मंदिरामध्ये मी आलेलो आहे. ज्या ठिकाणी श्रीलंकेला रावणाशी युद्ध करण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र जात होते, त्यावेळेस स्वतः या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि आपलं आराध्य असणारे भगवान शंकर यांच्या मूर्तीची इथे स्थापना केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला 22 कुंडाची आंघोळ करायला मिळते आणि 22 कुंडाची आंघोळ केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला यावं लागतं. तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो, वर्णन आहे इथे आपल्याला जर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला एकतर ओल्या पडद्यावरती जावं लागेल किंवा आपण 22 कुंडाचं स्नान करून डायरेक्टली 22 कुंडाचं स्नान करून आपण ओल्या त्या कपड्यांना बदलून परत या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊ शकतो, असं या ठिकाणी नियम आहे. पाणी ओल्या या 22 कुंडाचं स्नान करण्यासाठी आपल्याला 25 रुपये आणि 125 रुपये असं तिकीट दर आहे. आम्ही या ठिकाणी स्नान करून दर्शन घेऊन मी बाहेर आलेलो आहे. मात्र आपला सर्वांना या मंदिराचं दर्शन व्हावं आणि हे मंदिर पाहता यावं याच्यासाठी पुनश्च एकदा या मंदिरामध्ये मी प्रवेश केलेला आहे. तर आपण पाहूया हे मंदिर. तर आपणा सर्वांच्या दर्शनाकरिता या मंदिरामध्ये मी आलेलो आहे. होऊ शकता अतिशय भव्य दिव्य एवढं सुंदर मंदिर आहे की पाहिल तिथपर्यंत डोळ्यांना नजर जाईल. इथंपर्यंत मोठं अगदी समुद्राच्या काठावरती वसलेले हे मंदिर आहे. इथून अगदी 50 फुटावरच समुद्र किनाऱ्याचं पाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. अशा ठिकाणी आपण आलेलो आहे. चला तर पाहूया पुढे. तर या ठिकाणी आपल्याला कुंडाचं जे दर्शन करायचं आहे, स्नान करायचं आहे, तिथून आपल्याला तिकीट काढून या दर्शन रांगेने आतमध्ये जाऊन या ठिकाणी दाखवत असणारे हे जे छोट्या छोट्या बादल्या आहेत, या बादल्याच्या साह्यानेच आपल्याला इथं आंघोळ करण्यात येते. आतमध्ये गेल्याच्या नंतर समोर जे मंदिर दिसतंय पाहू शकता. आतमध्ये दिसणारं जे मंदिर आहे, या आतमध्ये दिसणारं मंदिर म्हणजे साक्षात श्री रामेश्वर मंदिर आहे. तर आता मंदिराच्या आतपर्यंत तर मी जाऊ शकणार नाही आहे, कारण माझं दर्शन झालेलं आहे. केवळ या ठिकाणी आपल्याला बाहेरूनच मी दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. आतमधील स्नान 22 कुंडाचे स्नान वगैरे झालेले आहे. या ठिकाणी आपण ही बारी पाहू शकतो. बारीने लोक आतमध्ये दर्शनासाठी जात आहेत. अशा पद्धतीने दर्शनाची रांग आहे. तर मी मंदिराच्या मुख्य दरवाजाला या ठिकाणी आलेलो आहे, मुख्य गाभाऱ्याला आलेलो आहे. इथून या ठिकाणी समोरच्या बाजूला या ठिकाणी हे भगवान शंकरांचं मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य मंदिर आहे. या ठिकाणीच आपल्याला मुख्य दर्शन आपल्याला घडतं. अगदी समोरच्या बाजूलाच भगवान शंकराचं या ठिकाणी रामेश्वरम यांचं दर्शन आहे. तर इथूनच या ठिकाणी आपल्याला परत जावं लागलं असणार असल्यामुळे या ठिकाणाहूनच आपण या ठिकाणी परत फिरत असतो. तिथे आपण भगवान श्री रामेश्वरांचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथून पुढे आता या ठिकाणी आपण बाहेर जाणार आहोत. तर आणखीन पुढचा प्रवास आणि पुढची सर्व दर्शनं घेण्यासाठी या माझ्या चॅनेलशी जोडलेले राहा आणि संपूर्ण दर्शन या ठिकाणी करा. संपूर्ण दक्षिण भारत यात्रा ही आपल्याला घर बसल्या पाहता यावी, याची माहिती आपल्याला मिळावी या उद्देशाने करत असलेले हे व्हिडिओ आपण नक्की पाहावं अशी विनंती करतो. या चॅनलला सबस्क्राईब करून लाईकचं बटन नक्की दाबा आणि नोटिफिकेशनही ऑन करून ठेवा, म्हणजे माझा पुढचा प्रवास तुम्हाला नक्की कळेल. चला तर ठीक आहे, निरोप घेतो. नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे. ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव.